कोकणी मटण रस्सा बनवण्यासाठी हे अर्धा किलो मटण आहे. हे 1 वाटी सुकं खोबरं, 4 कांदे उभे चिरून घेतलेले, 1 लसणीचा कांदा आहे, 2 इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. पहिल्यांदा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि खोबरं हे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर, भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि लसूण अद्रकची पेस्ट करायची. रस्सा बनवण्यासाठी हे मी कांदा, खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य: 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, 1 टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडा कढीपत्ता. हा घरचा मसाला आहे, मालवणी स्पेशल मसाला. हा मटण मसाला आहे. हे चवीनुसार मीठ आहे. हा 1 चम्मच मोठा धना पावडर आहे आणि अर्धा चम्मच हळद आहे. ही फोडणीची तयारी झालेली आहे आपली. टोप टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच मोठे तेल घातलेलं आहे. आपल्याला आता कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये. कांदा घातला की लगेच कढीपत्ता घालून घ्यायचा आणि हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. लाल करायचा आहे कांदा. थोडं तेल अजून टाकते, कमी वाटतं. कांदा आपला छान लालसर झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो 5 मिनिटं 2 सेकंद परतून त्याच्यामध्ये वरून मीठ टाकायचं आहे. म्हणजे मीठ टाकल्याने कांदा आणि टोमॅटोचा एक जीव होऊन छान त्याची पेस्ट तयार होते. कांदा आणि टोमॅटो मस्त एकजीव झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मस्त 2-3 सेकंद परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये परतल्यानंतर आपल्याला घरगुती मालवणी स्पेशल मसाला टाकायचा आहे. मटन मसाला, हळद आणि धना पावडर. मस्त हे परतून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले चांगले परतून घेतलेले आहे. आता आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया. पाणी ॲड करून 1-2 मिनिटं चांगली त्याला वाफ देऊया. 1-2 मिनिटं आपण वाफ दिलेली आहे त्याला. मस्त मसाला परतला आहे आपला आणि मस्त तेल पण सुटलं आहे त्याला आणि वास पण खूप छान येतो आहे. एकदा करून बघा तुम्ही अशा प्रकारे. आता आपल्याला याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे आणि बहुतेक जण मटण उकडून घेतात, पण मी मटण उकडून घेतलेलं नाही आहे. मी उकडून घेतलेलं नाही आहे, मटण कच्चंच आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी.
आणि झाकण मारून एक 5 मिनिटं शिजवायचं आहे. 5 मिनिटं आपली झालेली आहे आणि मस्त असं छान उकळी आलेली आहे. खूप छान वास सुटला आहे. तुमचं सगळ्यांच्या एक लक्षात आलं असेल की मी याच्यामध्ये कुठलाही खडा मसाला वापरलेला नाही आहे. मला आवडत नाही म्हणून वापरला नाही मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे कांदा, खोबरं आणि कोथिंबीर, ती आपल्याला ॲड करायची. मिक्स करून घ्यायचं आणि छानपणे मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावर वापस 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. आता आपली 5 मिनिटं झालेली आहे. आपण पहिली एकदा उकळी काढून घेतलेली आणि आता पुन्हा एकदा उकळी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, तुम्हाला किती रस्सा पाहिजे, घट पाहिजे, पातळ पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं. आता मला थोडं मीडियम लागतं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. त्यामुळे मी एवढं पाणी बस झालं मला. आता आपला कोकणी मटण रस्सा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे, भरपूर सारी. आणि आपला कोकणी मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे.